माझा मागचा व्हिडिओ बघितला असेल मिनॉक्सिडिलचा, त्याच्यामध्ये ह्या प्रोडक्टविषयी मी बोललेलो. बट याच्यामध्येही भरपूर प्रकार येतात. लाईक 2-3 प्रकार ॲटलीस्ट मला माहिती आहे, जे की एक सोल्युशन बेस आहे, एक फोम बेस आहे आणि एक जेल बेस पण येतं. ते माझ्याकडे नाही. बट या 2 प्रोडक्टपैकी मी कोणतं प्रेफर करतो? मी जेल वापरलेलं नाही आहे, त्याच्यामुळे जेलविषयी मी सांगू शकत नाही. बट हे 2 प्रोडक्ट जे वापरले त्याच्यापैकी मी डेफिनेटली तुम्हाला सांगेल की गो विथ फोम बेस. त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे, मी ॲक्च्युली फोम बेस का ऑर्डर दिलं किंवा का डर्मेटॉलॉजिस्टला विचारलं की असा विषय आहे, मी फोम बेस यूज करू शकतो का? विषय असा झालेला की जवळपास हे प्रोडक्ट 2 वर्ष वापरल्यानंतर माझ्या स्कॅल्पला प्रचंड इचिंग सुरू झालेली, म्हणजे प्रचंड खाज येत होती. मला नेमकं कारणच कळत नव्हतं की भाई खाज का येते म्हणून. विषय असा आहे की जेव्हा तुम्ही मिनॉक्सिडिल सोल्युशन बेस लावता, सोल्युशन बेस मिनॉक्सिडिल लावल्यानंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट डर्मॅटिटिस होण्याची चान्सेस खूप जास्त असतात. कॉन्टॅक्ट डर्मॅटिटिस म्हणजे काय? हे प्रोडक्ट लावल्यानंतर तुम्हाला इचिंग होते, तुमच्या स्कॅल्पला छोटे छोटे फोड येतात, त्याच्यानंतर खूप जास्त डॅन्ड्रफ वाढतो. हे सगळं होतं याच्यामध्ये असलेल्या प्रोपिलिन ग्लायकॉलमुळे. प्रोपिलिन ग्लायकॉल काय आहे? प्रोपिलिन ग्लायकॉल याच्यामध्ये फिलर्स म्हणून वापरलेलं आहे. प्रोपिलिन ग्लायकॉल म्हणजे काय? जर याच्यामध्ये 5% मिनॉक्सिडिल असेल आणि 1% फिनास्ट्राइड असेल, तर बाकीचे जवळपास 94% याच्यामध्ये काहीतरी भरावं लागेल ना. तर मग याच्यामध्ये ते बेस आयक्यू म्हणून प्रोपिलिन ग्लायकॉल वगैरे वापरलेलं आहे. आणि थोडंफार अल्कोहोल पण आहे. अल्कोहोल पण तुम्हाला माहिती प्रचंड स्किन ट्राय करतं. यापेक्षा तुम्ही फोम बेस कधीही वापरलेलं बरं. ओनली ड्रॉबॅक इज तुम्हाला हे सोल्युशन असल्यामुळे हे तुम्हाला चांगलं व्यवस्थित वापरता येतं. लिक्विड बेस असल्यामुळे तुम्हाला हे फोम जर जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा तुम्हाला थोडा जास्त वेळ लागतो. आणि विशेष म्हणजे हे जास्त एक्सपेन्सिव्ह आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला हे 500-600 रुपयाला मिळून जाईल, त्या ठिकाणी तुम्हाला हे 1000 किंवा 1200 रुपयाला सहज 1000-1200 रुपयाला मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये फिनास्ट्राइड ॲड केलेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला फिनास्ट्राइड अजिबात मिळणार नाही. याचा वास पण तुम्हाला खूपच जास्त उग्र येतो ॲक्च्युली, आणि याचा वास तुम्हाला प्लीझंट येईल. त्याच्यामुळे तुम्हाला डॅन्ड्रफही जास्त होणार नाही, स्कॅल्पही तुमची इची होणार नाही. सगळ्यात मोठा कन्सर्न होता की तुम्ही हे सोल्युशन वापरल्यानंतर तुमचे केस खूपच जास्त ड्राय होतात आणि तुम्हाला ते सेट करता येत नाही. म्हणजे शूट वगैरेच्या वेळेस मी हे वापरू शकत नव्हतो अजिबात. त्याच्यानंतर मी याच्यावर शिफ्ट झाल्यानंतर हे जेव्हा तुम्ही लावता, तुमचे केस अजिबात फ्रीज होत नाही, अजिबात स्कॅल्पला इचिंग वगैरे काहीच होत नाही. त्याच्यामुळे तुमच्याकडे बजेट वगैरे जर चांगलं असेल तर तुम्ही डेफिनेटली हे वापरू शकता. बट तुम्हाला याच्यामध्ये फिनास्ट्राइड मिळणार नाही. फिनास्ट्राइडसाठी तुम्हाला हेच वापरावं लागेल. आणि तुम्हाला जर हे वापरायचं आहे तर केटाकोनाझोल शॅम्पू आठवड्यातून 2 वेळेस अजिबात वापरायला विसरू नका. बाकी या प्रोडक्टची लिंक मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो.